हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 404. आजची तारीख आहे 6 एप्रिल 2016. आता वाजले करीब रात्रीचे किती 10:30. आज आज ओके, आज काय स्पेशल आहे का रे? या मी आज थोडासा बिमार फील करून राहिलो, कारण इज दॅट स्नेहा? आय डोंट नो. प्लीज, जर ती वापस नाही आली तर स्नेहा, आणि जर ती वापस आली तर नो, शी इज नॉट, शी इज अदर. Who is she? Who is she? राव, तिला पाहिल्यावर नाही का अशी घंटा वाजायला लागते राव, असा टन 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 टन. बहुत मस्त फिलिंग येते, जसं कधी कोणी नाही का नियर अबाउट एकच पेढा दिला, पण तो पेढा एवढा मस्त लागला का बहुत, असं वाटतं का बंदा डब्बा हिसकून घ्या राव. म्हणजे तिच्याबद्दल थोडासा असा विचारही केला ना. नॉट, शी इज नॉट अ स्नेहा, शी इज अ डिफरंट, and she has a dog, and Sneha wasn't have a dog, so she's not. But राव, तिला लास्ट टाइम केव्हा पाहिलं मी, या हे इथून जाताना दिवाळीच्या वेळेस मी पाणी भरून आलो होतो, आणि मला ते ग्राउंडवरून दिसली, आणि माझं डोकं एकदम हे झालं, भान लावून तिथं एकदम घंटा सुद्धा लागली, टन 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 टन. आणि जेव्हा मी तिच्याकडे पाहिलं आणि तिने माझ्याकडे पाहिलं, बस हार्डली काहीतरी 2 किंवा 1.5 मिनिट सेकंदाचा तो स्पॅन होता, आणि त्याच्यामध्ये साला, अरे मेरे बाप, काय घंटा वाजू लागली डोक्यामध्ये, टन 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 टन. राहू, तिला फक्त पाहिल्यावरच माझ्या डोक्यात अशा घंटा वाजते, तू विचार कर. रिअल झाला, म्हणजे शी इज अ रिअली अमेझिंग पर्सन फॉर मी. म्हणजे आतापर्यंत मी खूप साऱ्या चांगल्या मुली बघतो म्हणा, असं काही नाही, बट तिला पाहिल्यावर नाही का एकदम वेगळीच फिलिंग येते, एकदम. राव, करणं होणं थोडंसं फॉरवर्ड. मी म्हणजे माझ्यातलं नाही का नियर अबाउट 20% नाही का हिस्सा असते, तो म्हणते राव जा, तिला म्हण. आणि नियर अबाउट 80% हिस्सा म्हणते नाही, टाईम आता नाही आहे. म्हणजे तो नाही ना म्हणत, तो म्हणते ही वेळ नाही आहे, थोडं थांब, असं म्हणत आहे राव. म्हणजे बहुत अमेझिंग पर्सन आहे यार. म्हणजे आता ती कुठे वर्धेला तर नाही आहे, कुठेतरी यवतमाळ किंवा वायगाव, आय डोंट नो, कुठेतरी आहे. शी इज सो अमेझिंग, सो अमेझिंग. मी मागच्या टूरमध्ये, फन अँड फूडच्या टूरमध्ये, फक्त ती येत आहे म्हणून मी रेडी झालो. हा, आणि शेवटी यस 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 त्या फन अँड फूडच्या वेळेस पाहिलं राव, तिच्या घरी गेलो, तिला म्हणलं, तेव्हा ते होती, तेव्हा पण घंटा वाजून आला, पण तेव्हा मी काकूसोबत बोलून राहिलो होतो, आणि देन वापस आलो. एकदम मी काही स्वतःला फीलच नाही करून राहिलो, एकदम हवेत उडला रे. म्हणजे तिथून इथपर्यंत जास्त दूर रस्ता नाही, पण असं वाटतं एकदम हवेत आलो करा. अरे बाप रे, बहुत भयानक फिलिंग होती ते, बहुतच भयानक फिलिंग. तर राव, तिच्या एक झलकसाठी असं दिल खुश होऊन जाते राव. तर विचार कर, जेव्हा ते समोर राहतं का. प्रॉब्लेम आहे काय का, जर तुम्हाला पेढा खूप आवडते ना, तर तुम्ही बंदा डब्बा घेता, मग तुम्ही डब्बा पूर्ण खाता. मग काय होते का, त्या पेढा नाही का खूप जास्त असल्यामुळे त्याची टेस्ट बिघडते, आणि आपल्याला ते टेस्ट लेस वाटते, कारण ते इतकी काही खास वाटत नाही. हळूहळू मग ते बोर व्हायला वाटते. तर याचा अर्थ काय, तर नेहमी फक्त एक पेढाच खा, बंदा डब्बा नको खाऊ. म्हणजे दिवसभरातून फक्त एक वेळी झलक पहा,
तिला हासिल करण्याचा प्रयत्न करू, बस एक झलक पहा आणि खुश राहा. तर एक झलक म्हणजे कुठं व्हॉट्सअपवर तर मी झलकच पाहत राहतो ना. टॉम अँड जेरी ग्रुप तर तो झलकवालाच आहे आपला एकदम. बट तिला पाहिल्यावर खरंच बहुत काही फीलिंग होते. तिच्यासोबत तुझं आहे का काही फ्युचर, असं तू काही विचार करू शकते का? मला माझंच फ्युचरबद्दल काही गॅरंटी नाही. माझंच फ्युचर किती डार्कमध्ये आहे का किती लाईटमध्ये आहे. लाईटमध्ये तर आहे, बट रस्ता आहे जो फॉलो आहे तो डार्कमधून जाणार आहे. या डार्कमधून जाण्यासाठी मी कोणाला याच्यासोबत नाही येऊ शकत. आय हॅव टू डू दिस बाय अलोन. मला एकट्याने हे सगळं करावं लागेल. बट जे काही आहे, डेस्टिनी आपल्या ठिकाणी आहे. तो डेस्टिनीला कॅप्चर करण्यासाठी जो पाथ आहे तो आपल्या ठिकाणी आहे. बट तिला पाहिल्यावरचा नशा रे मेरे बाप, अरे दिल खुश हो जाता है भाई. एकदम मनात भरून येते मुलगी ती. नेक्स्ट टाइम रियुनियनच्या वेळेस आता केव्हा येईन राव. पण आता रियुनियन होईन का नाही पॉसिबल आय डोंट नो. कारण जे पण 10th 12th क्लासचे 10thमधले जे मित्रमैत्रिणी आहे ते त्या ग्रुपमध्ये जॉईन. आणि याच्यामध्ये स्नेहा खूप जास्त हे दाखवत नाही अटेंडन्स. तर शी इज लिटिल बिट, शी इज ऑलवेज बी अबसेंट अँड आय ऑल्सो अबसेंट. त्या ग्रुपवर मोस्ट ऑफ दी अबसेंट असतात. बट रियुनियनच्या वेळेस समजा आता या उन्हाळ्यात समजा रियुनियन होईन झाला तर येईन का आय डोंट नो. पॉसिबल होईन का नाही. आणि पॉसिबल झाला रियुनियन वगैरे झालं तर हा एक आहे का सगळे पोरं आहे ना, सगळे म्हणजे जे क्लासमधले एक तर आउट ऑफ टाऊन आहे. वर्धेत तर कोणीच नाही, बहुत कम जण वर्धेत असन. आणि मोस्ट ऑफ दी जे आउट ऑफ टाऊन आहे त्यांना एक तर जॉब लागले आहे किंवा कोणी स्टडी करत आहे किंवा MPSC UPSCची स्टडी करत आहे वगैरे वगैरे. आणि लेडीजबद्दल तर मी विचारू शकतो का हो ते पण त्याच कंडिशनमध्ये असेल ना. मोस्ट ऑफ दी कोण राहील फक्त अपूर्वाचं लग्न वगैरे राहत, तिचं हो किंवा नाही आहे ते तिच्या मनावर आहे. बट ती दबंग मुलगी आहे, ती येऊ पण शकते. पण राव ही येईन का नाही माहीत नाही. माझ्या घरापासून खूप जास्त दूर न राहत, पण माझ्यापासून बहुत दूर गेली आहे राव ती. बहुत दूर म्हणजे ती क्वालिफाय आहे, तिच्यापाशी ग्रॅज्युएशन आहे, तिला जॉब करत आहे वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. तिला तिच्या फॅमिलीला सांभाळायचं आहे. सो शी इज अ रिअली नाईस गर्ल अँड यू लेट देम गो. आय डोंट वॉन्ट बी लेट गो. बट राव बस एक वेळा फिल्म तर बनवू दे राव. जे पाहिजे मुली ते आपण घेऊ शकतो राव, जे पाहिजे ते. चॅटिंग कर ना राव, चॅटिंग तर कर ॲटलिस्ट, आहे का नाही आहे वगैरे वगैरे. म्हणजे तिला असं म्हणतं का राव तू एखादी वेळेस समजा वैद्यात वगैरे आली किंवा कुठेही राव, मला बस तुला फक्त बघायचं आहे राव, फक्त दुरून एक वेळा. कारण रिअलमध्ये म्हणजे ते फोटो तर बहुत ऑसमच आहे. फोटोमध्ये पाहणं आणि रिअलमध्ये पाहणं बहुत डिफरन्स आहे. आणि राव मी म्हणजे तिला असं रिक्वेस्ट करू शकतो, म्हणजे एक वेळा तर तुला तरी पाहायचं आहे राव, एकच वेळा. जसं लाईक म्हणजे एक वेळा कसं आयफिल टॉवर पाहायचं आहे तशाप्रमाणे. यू आर लाईक माय आयफिल टॉवरला. आयफिल टॉवर, सो आयफिल टॉवर येस. म्हणजे एक वेळा तर पाहू शकतो का मी म्हणा तुला, असं कन्व्हिन्स कर राहो. तिला माहीत तर पडू दे तू तिला लाईक करत आहे. तिला माहीत तर पडू दे. लेट देम नो, लेट हर नो. पुढं पाहून घेऊ. पुढे डेस्टिनीमध्ये 5मध्ये तिला सोबत घेऊन जायचं आहे का तिच्यावर प्रेशर आणायचा वगैरे वगैरे वगैरे.
काय आता मी तिच्याबद्दल बोलून आलो ना, आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये तिच्याचबद्दल बोलून आलो ना. आता हळूहळू नाही का थोडेसे कॉन्फिडन्स वाढत आहे राव. हाय तर म्हण, हॅलो तर म्हण, काही तर म्हण. अरे एक वेळा तर राव चान्स मार, एक वेळा. का असं नाही झालं पाहिजे का ती निघून जाईन ना. तू निघून म्हणजे कुठं मरून थोडी जाणार आहे. बरं लग्नही करून जाईन तू, माझा प्यार थोडी खतम होणार आहे राव. प्यार म्हणजे असं थोडी म्हणायचं आहे का, म्हणजे तिने लग्न केलं का मग दॅट्स ऑल नथिंग राव. मला तिला कोणतं कॅप्चर नाही करायचं आहे राव. तिला मला कुठे गुलाम नाही बनवायचा आहे. मला तर फक्त तिला बघायचं आहे राव, रिअलमध्ये. जस्ट आय वॉन्ट टू सी हर. मला फक्त बघायचं आहे. अँड शी इज सो ऑसम, सो ऑसम. येस. रोमॅन्टिक फिलिंग हळूहळू जागृत होत आहे. हळूहळू जागृत नाही म्हणजे जागृत म्हणजे कशी, जोपर्यंत मी तिला पाहणार नाही ना तोपर्यंत. हो, बस एक बार उस लड़की को बस मुझसे बस दिखा दे रे भाई. बस लॉंग डिस्टन्स वरून फक्त तिला मला दिसलंच पाहिजे. म्हणजे फक्त आय कॉन्टॅक्ट झाला पाहिजे ना राव. बस एवढीच इच्छा आहे, बाकी काहीच नाही. एवढीच इच्छा आहे. म्हणजे मी तर माझ्या बलबुतावर सब काही करू शकतो. मायाची लवडा बंदी फिल्म बनवू शकतो, कोणासोबतही बोलू शकतो. अरे बंदी ऐसी की तैसी करून टाकीन राव. पण मुलींसोबत नाही का, फक्त एक वेळा, जस्ट एक वेळा राव. फक्त दिसू दे रे बेटा. जस्ट हार्डली 100 फूटच्या दरम्यान ती अशी दिसली, अशी चेहरा दिसला ना असा, असा दिल खुश होऊन जाईन राव, एक नंबर असा. अरे मेरे लाल, क्या देख लिया भाई तूने. आज तो पूरा दिमाग ही काम बंद करना छोड़, आज तो काम करना ही छोड़ दिया दिमाग ने. सब कुछ दिल के हवाले कर दिया चन्ना बाप ने. हाँ, मैंने बात वैसी नहीं है भाई. देख, अब अगर आप किसी लड़के से प्यार करते हो और आप उसे बता नहीं रहे हो, तो उसके पीछे कुछ ना कुछ रीजन होगा. हाँ, रीजन है ना, तू बेटा फट्टू है साले. ऑफ कोर्स तू फट्टू है, उस लड़की को बता देगी नहीं. अरे जो भी प्रॉब्लम है बाद में देखा जाएगा, एटलीस्ट ट्राई तो मार ले. हाँ तो ना. अरे अरे ना कहने के लिए भी वो सामने तो आएगी ना. एटलीस्ट तो उस वक्त भी जी भर के देख ले भाई उसे, बस. या म्हणजे मी मुंबईला जायच्या अगोदर एक वेळा तिला पाहिनच, एकच वेळा पाहिन. म्हणजे हे इच्छा आहे का, आता मी टेरेसवर आहे, रूफवर आहे, जर माझा कॉन्टॅक्ट समजा आर्टिफॅक्ट थ्रू गॉडसोबत होत आहे, जे की एक्झिस्ट आहे का नाही मला माहीत नाही. बट मी जस्ट म्हणतो की माझी काही खूप मोठी अपेक्षा नाही आहे, खूप मोठी अपेक्षा नाही. मला बस एकच इच्छा आहे राव, मुंबईला जायच्या अगोदर नाही का मला फक्त तिचा चेहरा पाहायचा आहे. म्हणजे व्हॉट्सअपवर वगैरे ते तर भेटतेच, पण रिअलमध्ये चेहरा, की एकदम जर्नीच्या एंडपर्यंत तिचा चेहरा असा मन भरून पाहायचा, असा कॅप्चर करायचा डोक्यात. बस एवढंच करायचं आहे राव, बाकी काही नाही. एवढंच करायचं आहे. तर केव्हा तयारी करायची मुंबईला जायसाठी? वसे सेमिस्टर क्लिअर अँड देन गो. म्हणजे ऑगस्ट वगैरे महिन्यात, जून जुलैमध्ये निघायचं आहे. तर या जून जुलैच्या अगोदर फक्त एक वेळा बस पाहून घेऊया. या आता डिसाईड झालं, ठीक आहे, ओके. जुलै महिन्याच्या अगोदर म्हणजे मुंबईला जायच्या अगोदर एक वेळा तिला मन भरून बघायचं आहे. पॉइंट केला नोटीस? ऑफकोर्स मन भरून पाहायचं आहे. बस दिल खुश हो जाएगा भाई.
तेरी जर्नी पूरी सक्सेसफुल हो जाएगी, डेस्टिनी तू ऐसे ही कॅप्चर कर लेगा, तेरे बलबूते पर. तिला काही प्रॉमिस नको करू आणि तिच्यासोबत काही बोलू, म्हणजे ती बोल तर बोल राव, म्हणजे असं काही नाही, बट पाहून घे राव एक वेळा थोडंसं. काय झालं, मी इथं वरती घुमून राहिलो आणि अचानक माझी नजर इकडे ते ताकसांडीचं नवीन घर नाही का, ते काय कांबळे, हा तिथे त्या रस्त्यावर, म्हणजे जिथे स्नेहाचं घर आहे आणि माझं घर आहे त्या रस्त्याने एक मुलगी दिसून राहिली. रेड पॅन्ट ब्लॅक शर्ट आणि ती नियर अबाउट तीच दिसून राहिली. तर मला फर्स्ट टाइम तर गेस झालं का स्नेहा, आणि बस तिचं नाव घेतलं नाही सुरू झालं आपोआप. भाई देख लेना यार. अबे कहना साले एक बार व्हॉट्सॲप हाय तो केले एक बार, फोन तो लाव, कशावर लावू, कोण्या नंबरनी लावू. पिंट्याचा नंबर घेतो, म्हणजे पिंट्याचा मोबाईल घेतो, एकदम स्लाइटली फोन करतो आणि बोलत काहीच नाही, बस हॅलो 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 आवाज ऐकतो आणि ठेवून देतो. म्हणजे समजा जर मी बोललो तर ती आवाज ऐकन कळण का तिला, ना 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 ना. आपण मी खूप जास्त बोलत नाही राव, खूप जास्त म्हणजे व्हॉट्सॲपवर नाही बोलत आणि याच्यावर पण नाही बोलत, त्यामुळे शी वोंट रेकग्नाइज माय व्हॉइस. सो बोलायचं का, काही नाही, हॅलो हॅलो म्हणू दे आणि जस्ट ते काठीपर्यंत गुपचाप तिचा आवाज ऐकू. मी हॅलो म्हणतो, हॅलो 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 हॅलो, आणि हे कशी मित्र कशी चीप आहे एकदम, कसे तसं कुठे कशी रिलेशनशिपमध्ये आल्यावर नाही का खूप विचार करायला लागते बरं, म्हणजे दहाडा विचार करायला लागते, समोरचा व्यक्ती का विचार करत आपल्या विषयी, तर त्याच विचारामध्ये आपण विचार करत राहतो का, सगळा विचाराचा घोळ असतो. हा का विचार करत सर माझ्याबद्दल, मी कसा विचार करत त्याच्याबद्दल, मग विचारामध्ये विचाराचा घोळ होतो आणि त्याच्यामध्ये बंदा विचाराचा पाला पाचोळा होऊन एक चिवडा बनतो आणि त्या चिवड्याचं बंदे कोणीतरी खाते, मग हागंदारी होऊन जाते. तर करा ना हागंदारी राव, कारण हागून टाका ना राव, कशाला भेटा तुम्ही. म्हणजे एक एक मुलगी आहे आणि शी इज सो ग्रेट, सो ग्रेट, यस सो ग्रेट. त्याच्या कम्पेअरमध्ये दुसरी कोणती मुलगी आहे, नाही कोणतीच नाही राव. म्हणजे जर मी मुंबईला गेलो आणि आलिया भटसोबत फिल्म पण बनवली तरी माझ्यामुळे तिच्यामध्ये काही अशी फिलिंग नाही ना, कारण आलिया भट शी इज अ ॲक्ट्रेस. आणि सो मी मी समजा हे करीन, मी स्वतःला थोडंसं टेस्ट करेल इथे, हिचा चेहरा बिफोर आय गो टू मुंबई, आय वॉन्ट टू सी हर, मला तिला बघायचं आहे. आणि 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 मुंबईच्या जर्नीमध्ये जर अशी कोणती मुलगी भेटली तिच्या मन भरून आलं तर मन भरून आलं किंवा नाही आलं, किंवा त्याच म्हणजे त्या इंडस्ट्रीमध्ये खूप साऱ्या अशा मुलीच आहे ज्या बहुत दिसायला सुंदर आहे वगैरे वगैरे वगैरे, इथे माझं मन डायवर्ट झालं किंवा नाही झालं, म्हणजे तिथून येऊनही मी जर हिच्याचबद्दल विचार करत असलो तर शी इज द वन, शी इज द वन इज मेड फॉर मी, तर मग बेटा तिला हासीलच कर. मग तर तुझ्याविषयी करिअर आहे, सगळंच आहे, पोट्टी पण येऊन जाईन राव, बाश सोडायचंच नाही, पकडून ठेवायचं, सोडायचंच नाही, घंटाला उड्या मार शोध तेरी माका साकी नाका.
आज आर्टिफॅक्ट एपिसोड आज का झाला, आज काही नाही, आज सोडसा बिमार सोडसा फील करून राहिलो. पण मला वाटलं हे जॉईंट्स दुखत आहे त्यामुळे आज सकाळी जिमला गेलो, आज शोल्डर मारले, खूप दिवसांनी आज शोल्डर मारलं. घरी आलो, घरी आल्यापासून काहीच काम नाही, ना पढाई केली, झोपलो, संध्याकाळी खेळायला गेलो, आलो, वडिलांसोबत मार्केटमध्ये गेलो, जेवण केलं, तिथे फिरून राहिलो. नथिंग वॉज हॅपन, जस्ट बीन रिअली युज्युअल लाईफ टू अस. थँक यू आर्टिफॅक्ट एपिसोड. अँड बेटा उस लड़की को मुझे देखना है, एक बार तो देखना है. झोक्कत झाला उड्या, भोक्कत.